नमस्कार, मी केतकी जोशी. नमस्कार, मी विशाल परदेशी. विशाल, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण ही एक वृत्तमालिका चालवतोय आणि ती म्हणजे एमपीएससी परीक्षा काल जी रद्द करण्यात आली होती तो खरोखर मुलांना दिलासा आहे का, त्यामुळे फरफटच जास्त होणार आहे? आणि याबद्दल आपण विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतोय. विविध संघटनांचे प्रतिनिधी आहेत, त्यांची सुद्धा मतं जाणून घेतोय. मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारनं 2 पावलं मागे येत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलची घोषणा केली. राज्यातल्या कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. शिवाय सकल मराठा समाजानंही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. बघूयात यानंतर म्हणजे ही परीक्षा पुढे ढकलल्यानंतर नेमकी कोणती आव्हानं आहेत. यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर राज्यातील 761 केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. अर्थातच आणि प्रत्येक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या होत्या, कारण उद्या म्हणजे 11 तारखेला ही परीक्षा होणार होती. पुढच्या परीक्षेपर्यंत या प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान या केंद्रांसमोर असणार आहे. आणि यावर्षी कोरोनामुळे केंद्रांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यात आली होती, त्यामुळे अर्थातच हे आव्हान मोठं आहे. नवीन प्रश्नपत्रिका काढणं कठीण आहे, कारण नवीन प्रश्नपत्रिका काढल्यास वेळ, कष्ट, पैसे जास्त लागणार आहेत. नोव्हेंबरमध्ये अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि दुय्यम सेवा परीक्षा देखील आहेत आणि या दोन्ही परीक्षांबाबत अजून काहीच निर्णय झालेला नाहीये. आणि या परीक्षांसाठी बसलेल्या तरुणांपुढे आता मोठा प्रश्न आहे की नेमकं करायचं तरी काय. अगदी. आणि विशाल, आपण जर बघितलं की अनेक विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी हेच महत्त्वाचं ध्येय असतं आयुष्यातलं आणि त्यासाठी जीव तोडून ते मेहनत करतात. आता अगदी परवावर आलेली 2 दिवसांवर आलेली परीक्षा रद्द झाली आहे. ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यानंतर विद्यार्थी आणि मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी सरकारचं अभिनंदन केलंय आणि याबद्दलच त्यांच्याशी संवाद साधला आमचे सोलापूरचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर्वप्रथम आज जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल छत्रपती संभाजीराजे महाराज, छत्रपती उदयनराजे महाराज यांचं आणि संबंध शासनाचा आम्ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वतीनं आभार मानतो. काय सांगाल, कशा पद्धतीनं या निर्णयाचा तुम्ही प्रतिक्रिया पहिली काय असेल? आम्ही प्रथम त्या निर्णयाचं स्वागत करतोय. आज मराठा क्रांती ठोक मोर्चावतीने आम्ही विविध आंदोलन करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर इथून पुढं मेगा भरती असेल किंवा इथून पुढे कुठलीही भरती असेल त्या पूर्ण स्थगिती घ्यावी, मराठा आरक्षण मिळेल तोपर्यंत स्थगिती घ्यावी, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चावतीने विविध आंदोलन करण्यात येईल. निश्चितच आपण पाहतो वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी. लोकप्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारने हा घेतलेला जो निर्णय आहे त्याकडे आपण कशा पद्धतीने पाहताय? निश्चितपणानं प्रथमतः आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे असतील, माननीय अशोकराव चव्हाण असतील, तसेच अजितदादा पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांचा तसेच एकंदर सर्व जी हा विषय राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी पाहिला आणि भविष्यातील विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान आहे त्याकडे अतिशय संवेदनशील नजरेनं ह्या सरकारने पाहिलं आहे. आणि एवढं मी सांगू इच्छितो की ह्यामध्ये राजकारण न करता ह्या सरकारने यामध्ये असं वातावरण तयार केलं. हे सरकार मराठा समाजाच्या बाबतीत हे सरकार संवेदनशील नाही आहे त्या प्रश्नांबाबतीत. त्यामुळं मला वाटतं की ह्या सरकारने अतिशय चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. कसं पाहता या निर्णयाकडे? समाज एवढं दुःखी आहे, समाज एवढं मोठं नाराज आहे आणि तुम्ही जखमीवर मीठ चोळण्याचं काम करत आहात. तुम्ही एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा 11 तारखेला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गनिमी कावाने आंदोलन करून ही परीक्षा उधळून लावणार आहे हे आम्ही इशारा दिला होता. त्यास उद्धव साहेबांनी स्वतः म्हणलं की आम्हाला रात्रीपर्यंत तुम्ही वेळ द्या, आम्ही विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मी उद्धव साहेब ठाकरे यांचं मी मराठा क्रांती ठोक मोर्चा सोलापूरच्या वतीने मी त्यांचं पहिला अभिनंदन करतो. आणि जोपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत या राज्यात कोणतीही परीक्षा घेण्यात येऊ नये आणि कुठलीही मेगा भरती करण्यात येऊ नये. आणि जो 12,500 पोलीस भरती शासनाने काढले त्याला स्थगिती द्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. बोलूयात ओबीसी नेते शरद विखंडे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडनं प्रतिक्रियाबद्दलची जाणून घेऊ. शरद विखंडेजी, मराठा समाजातील बहुतांशी विद्यार्थी असं देखील म्हणतायत की गेल्या कैक महिन्यापासून आम्ही परीक्षेची तयारी करत होतो, आम्हाला परीक्षा द्यायची होती, ही परीक्षा पुढे ढकलायला नको होती, पण आता या निर्णयामुळे मराठा समाजातल्या असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच इतरही वर्गातल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं का? नमस्कार. हे बघा, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे
हा बोला बोला, सलग बोला. सुप्रीम कोर्टाने जो एकदा स्थगितीचा निर्णय दिल्यानंतर राज्य शासनाने ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की निदान 15-20 दिवस तरी एक संधी द्यायला पाहिजे होती. कारण एकाला दिलासा आणि हजारोची फरफट, हा न्याय सुसंगत आहे का? अगदी हाच प्रश्न विचारायचा आहे वेखंडेजी. तुम्हाला असं वाटतं की राज्य सरकार कुणाच्या तरी दबावाला बळी पडलंय आणि लाखो विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत आहे, त्यांचा खर्च, आर्थिक नुकसान होत आहे, मानसिक नुकसान होत आहे, त्याकडे दुर्लक्ष करून कुणाच्या तरी दबावाला बळी पडलंय राज्य सरकार, असं वाटतंय तुम्हाला? राज्य सरकारवर सातत्याने जो एक विशिष्ट असा दबाव निर्माण केला जात आहे आणि राज्य सरकार त्या एकंदरीत दबावाला बळी पडलं आहे असं आम्हाला वाटतंय. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे, मराठ्याच्या कुठल्याही आरक्षणाच्या संदर्भात किंवा इतर कुठल्याही संदर्भात ओबीसी महासंघाचा कधीही विरोध नव्हता. ओबीसी महासंघाची भूमिका ही सुसंगत अशी आहे. पण तुम्ही एका जातीला दिलासा देऊन महाराष्ट्रामधल्या 300-350 जाती, मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये नीटच्या परीक्षा पार पडल्या या कोरोना काळात. जर त्या नीटच्या परीक्षा पार पडू शकतात तर महाराष्ट्रामधल्या MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये 1,00,000-1.5 लाख जे काही विद्यार्थी आहेत त्या पार पडायला काय हरकत होती? याच्यामध्ये कसं आहे, ग्रामीण भागामधून विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्याने जे प्रयत्न केलेले आहेत, जे श्रम घेतलेले आहेत, त्या श्रमावर या निर्णयाने एकदम पाणी फिरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यातही राजकारण झालं? राजकारण हे सध्या एकंदरीत काय आहे, महाराष्ट्रामध्ये राजकारण एक दबावाचं राजकारण सुरू आहे. अगदी वेखंडेजी, त्याच्यामुळे कसं आहे की 18 पगडच्या हा बोला. हॅलो, हा बोला. महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती जमातीचा हा महाराष्ट्र आहे. हळूहळू आता कुठेतरी त्या समाजामधले विद्यार्थी MPSC UPSC मध्ये आणि इतर स्पर्धा परीक्षामध्ये येत आहेत. कोरोना काळ हा सर्वांसाठी संकट काळ आहे. पण या संकट काळामध्ये फक्त एकाला दिलासा आणि हजारोची फरफट हे योग्य आहे का, हा माझा प्रश्न सरकारला आहे. बरं, काही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपापली मतं किंवा आपलं म्हणणं त्यांच्या समन्वयकांकडे किंवा मराठा नेत्यांपुढे मांडलं की परीक्षा व्हायला हव्या होत्या, किंवा काहींनी याबद्दल आम्ही तुमच्या बाजूने आहोत असं म्हटलेलं आहे. पण आपण काही OBC गटातल्या विद्यार्थ्यांशी बोललात किंवा काही विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालं की ज्यांनी याबद्दल उद्विग्नता व्यक्त केलेली आहे की बाबा परीक्षेचा अभ्यास झाला होता, उगाच परीक्षा पुढे ढकलली गेली? हो, झाला आहे. आमचं विद्यार्थी म्हणजे अनेक विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं आहे. मी तुम्हाला एक सांगतो आहे, विदर्भामध्ये या परीक्षाचं जाऊ द्या, 11वीचे प्रवेश अडचणीत आलेले आहेत. अजूनही विद्यापीठाचे प्रवेश अडचणीत आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रवेश, जर आज महाराष्ट्रामध्ये 15 लाख विद्यार्थी आहेत, या 15 लाख विद्यार्थ्याचे प्रवेश अडचणीत आलेले आहेत. म्हणजे शासनानं एकतर याच्यावर चांगली योग्य अशी भूमिका घ्यायला पाहिजे किंवा अगदी योग्य भूमिका घ्यायला हवी होती अशी अनेक विद्यार्थ्यांची सुद्धा अपेक्षा होती. आम्ही पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत. आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत, कारण ते विद्यार्थ्यांची मतं आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपण जाणार आहोत यवतमाळमध्ये. भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी तिथे आपल्या सोबत आहेत. भास्कर, काय म्हणणं यवतमाळमधल्या विद्यार्थ्यांचं? कारण तिथून सुद्धा MPSCच्या परीक्षेसाठी अनेक जणांनी तयारी केली असेल, अनेक जणांचं पूर्णपणे तयारी करून अगदी आता परीक्षा देण्याच्या टप्प्यापर्यंत ते आले होते आणि अशा वेळेला परीक्षा रद्द झाली. काय त्यांचं म्हणणं आहे? केतकी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा समाजाचे आंदोलन झाले त्यावेळेस यवतमाळातील कुणबी समाज असो किंवा मराठा समाज असो एक दिलाने या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि आता ज्यावेळेस MPSCचा जो प्रश्न निर्माण झालेला, आता ही एक्झाम जी पुढे ढकललेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शिवाय जे पालक आहे
पालक सुद्धा गोंधळून गेलेले आहे. नेमकं काय करावं काय नाही असं त्यांना सुचत नाही आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही पालक आहेत जे मराठा समाजाचे आहेत, त्यानंतर ओबीसी समाजाचे सुद्धा या ठिकाणी पालक आहे. आपण त्यांना विचारूया नेमकी काय स्थिती आहे विद्यार्थ्यांची आणि कशा पद्धतीने ते या सगळ्या गोष्टीची फाईट करतात. सर, मला एक सांगा की मराठी समाजाचं जे आंदोलन आहे ते तुम्ही त्या प्रत्येकाच्या सहभागी होता आणि आता एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे, काय सांगाल? एमपीएससीची परीक्षा जी पुढे ढकललेली आहे याच्यात काही वावगं नाही किंवा याच्यामध्ये काही चूक नाही. फक्त 200 जागासाठी 2 लाख विद्यार्थ्यांना एकत्रित आणून पुन्हा कोरोना नाही करणं हे काही चांगलं नाही. कारण ऑलरेडी 6 महिन्यापासून ही परीक्षा पोस्टपोन झाली होती आणि अगोदरच्या ज्या काही परीक्षा झाल्या त्याचाही निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही. त्याच्यामुळे ही जी परीक्षा पोस्टपोन करणं हे आवश्यक होतं कोरोनापासून लोकांना वाचवायचं. पण सर, मला एक सांगा की काही जे विद्यार्थी आहेत ते एजबार होणार आहे आणि अशात त्यांना याचा नुकसान होणार नाही की नाही? तो आता भाग वेगवेगळा आहे हा लक्षात. त्याच्यामुळे तो शासनाचा प्रश्न आहे. शासनाने निर्णय दिला आणि शासनाने ती पोस्टपोन केली आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न संपला आहे. या ठिकाणी पुन्हा माझ्यासोबत काही पालक आहे, आपण त्यांना सुद्धा विचारूया नेमकं परीक्षेच्या संदर्भात. सर, मला एक सांगा की जी परीक्षा आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. काय विद्यार्थ्यांच्या एकंदरीत तुमच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत? म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्यांदा पुढे ढकलण्यात आलेली नाही. आम्ही परीक्षा रद्द करा असं मराठा सहसंघाने कुठेही म्हटले नाही. आम्ही हेच म्हटलं 2019 मध्ये जे परीक्षा केली त्यामध्ये 420 विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले, ज्यांचं सिलेक्शन केलं, त्यांना अद्यापर्यंत नियुक्ती का दिली? पहिले त्यांना नियुक्ती द्या आणि नंतर पुन्हा परीक्षा घ्या, ही आमची न्यायोचित मागणी. या ठिकाणी काही ओबीसी संघटनेचे जे शिक्षक आहे, नेते आहेत, त्यांना सुद्धा विचारूया की सर, मला एक सांगा की परीक्षा रद्द झालेली आहे, पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यातलं काही जे हे आहे म्हणजे आरक्षण मराठा समाजाला देण्यात येणार आहे अशा प्रकारचं एक हे सांगितलं जात होतं, काय सांगाल? बेसिक मुद्दा हा आहे की गेली 5-5, 7-7 वर्षापासून विद्यार्थी अभ्यास करून राहिलेले आहेत. मराठा सहित ओबीसी सहित SC ST विद्यार्थी यांना 4% असलेल्या समाजाच्या दबावाखाली येऊन सरकारनं हे अतिशय चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही IBN लोकमत हे जे न्यूज 18 लोकमतला माझी विनंती आहे, एक मिस कॉल द्या. 2,61,971 विद्यार्थींना सांगा की तुम्ही या परीक्षेच्या ज्या विरोधात आहात की समर्थनार्थ आहात, एक मिस कॉल द्यायला लावा. ते सगळे विद्यार्थी म्हणतील, मराठ्यासहित सगळे विद्यार्थी. काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. परिस्थिती जी आहे ती सर्वांची सारखी नाही आहे आणि अशात मराठा समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणात गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना आरक्षण असणं गरजेचं आहे की नाही आहे? मराठा हे आमचे भाऊ आहेत, पण ज्या पद्धतीनं मराठा समाजाची व्यवस्था आहे, अवस्था आहे, ती या देशामध्ये, या राज्यामध्ये ज्या ज्या आयोग बसले, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, भट्टल कमिशन, या आयोगाने हे नाकारलं. त्यामुळे तत्कालीन सरकारनं हे पुरावे आहे माझ्याकडे सगळे, एका मंत्र्याच्या नावाखाली समिती बसवली आणि 16% आरक्षण 32% बोगस दाखवून 16% आरक्षण घेतलं. बापट कमिशननं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं आणि ज्या पद्धतीची खोटी माहिती सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली. आम्ही फक्त हे पुरावे सादर केले सुप्रीम कोर्टामध्ये. सर, मला एक सांगा की जी परिस्थिती आहे मराठा समाजाचा विद्यार्थ्याची असो किंवा ओबीसीची, दोघांमध्येही मोठ्या प्रमाणात गरीब वर्ग आहे आणि अशात ही परीक्षा पुढे ढकलणं कितपत योग्य आहे, काय सांगाल? मुळात मुद्दा आहे, मगाशी एक प्रश्न विचारला गेला आपल्याकडून की काही विद्यार्थी एज बार होऊ शकतात. वास्तविक पाहता कायद्यामध्ये ही तरतूद आहे. जेव्हा एखादी प्रोसेस सुरू होते आणि त्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला असेल, मग तो नोकरीचा असो की परीक्षेचा असो, ती पुढे ढकलण्यात आली, त्या दरम्यान जर तो एजबार झाला तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही, त्याला अपियर होता येते. हा एक मुद्दा. आपण या ठिकाणी बघितलेला आहे की पालकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की दोन्ही समाजांमध्ये ओबीसी असो मराठा असो यात गरीब विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही आहे आणि अशातच प्रत्येक समाजातील घटकाला सोबत घेऊन चालणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते होणं सध्या स्थितीत सर्व जर एकत्र आले तर फार काही कठीण नाही आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.
भास्कर, तुझ्या माध्यमातून विद्यार्थी असो पालक असो यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या त्या आपल्याला जाणून घेता आल्या. एकूणच विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये ही परीक्षा पुढे ढकलली म्हणून नाराजी आहे, तर काही विद्यार्थ्यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलंय. अगदी खरं आहे. आणि यावर नेत्यांची सुद्धा वेगवेगळी मतं आहेत. आपण बघितलं तसं खरं तर विशाल, या परीक्षांसाठी विद्यार्थी अगदी जीव ओतून तयारी करत असतात, सगळं काही झोकून देऊन तयारी करत असतात. अशा वेळेला ऐन वेळेला जर परीक्षेची तारीख बदलली तर अनेक जण गावाहून मोठ्या शहरांमध्ये आलेले आहेत तयारी या परीक्षेसाठी, त्यांचं आर्थिक नुकसान होतं. ते आर्थिक नुकसान कोण भरून देणार असा सुद्धा त्यांनी सवाल केला होता. तर काही जणांनी मात्र आरक्षण मिळेपर्यंत ही भूमिका जी आहे ही कायम ठेवा आणि परीक्षा पुन्हा तोपर्यंत घेऊ नका असं म्हटलेलं आहे. यानंतर एक आपण ब्रेक घेतोय, ब्रेक घेऊन परत येऊयात.